आज डायरेक्ट एकाच दिवशी रज्जतच्या भावानं रज्जतनं घेतला डायरेक्ट मोबाईल आणि गाडी थांबाय. तुम्हाला सगळं पुढे सांगतो, त्यासाठी पुरा ब्लॉग पहा. तर काय म्हणता मग पोट्टे हो, जय महाराष्ट्र. तर ते झालं असं, पहिले सकाळी उठून आपली गाडी काढली आणि पहिले पेट्रोल पंपावरून पहिले गाडीत पेट्रोल टाकलं. तसंच मग 400-250 स्पीडनं सीधं चाललं आलो ताईच्या घरी आल्या पहिले लिंबू सरबत पेलं आणि मग तेवढ्यातच भाषा म्हणते मला अशी जेसीबी घेऊन पाहिजे आणि मग तशीच आपली गाडी काढली. मग आता घरी जायचं होतं आपल्याला, तर भाषा पण आपल्या संग येऊ राहिला अकोला. मग काय घरी आल्यावर रज्जत म्हणते तयारी कर, आपल्याला जा लागत. मग काय तयारी करून सीधं रज्जतच्या घरी आलो. बापा ते आल्या तर दोघं भाऊ बम पैसे मोजून राहिले. ते काय विषय म्हणलं, काही नाही म्हणत, चाल फक्त गाडी काढ म्हणत, आपल्याला जा लागत. गपकन गाडी काढली आणि डायरेक्ट शोरूमवर आलो. मग आता येऊन माहित पडलं की भाऊनं गाडी घेतली. मग काय सीधं गाडी घेऊन सीधं चालला आलो घरी मावशीनं गाडीची पूजा केली आणि मग डबल रज्जत 4 वाजता आला. चाल म्हणे आपल्याला आपली गाडी काढा लागत, डबल एका ठिकाणी जा लागत. भाऊनं तर मग डायरेक्ट क्रोमामध्ये आणलं. अतिच दादा भेटले, दादाला म्हणलं चांगला मोबाईल दाखवा ना. दादानं काही विषय ना 17 घेऊन टाका. मग काय डायरेक्ट रज्जतनं 17 घेतला ना. कसं एकाच दिवशी मोबाईल एकाच दिवशी गाडी नान करती का. चला मग आजच्यासाठी एवढेच, भेटू मग आता पुढच्या ब्लॉग मध्ये. तत्पर्यंत टेक